अक्षरा, विनीत, आज आपण चित्र रंगवा, माहिती लिहा हे पाहणार आहोत. आपल्यासमोर वेगवेगळ्या चित्रांच्या ठिकाणी पाट्या आहेत. आता आपण काय करूया, हे चित्र कशाचे आहे? गुलाबाचे. आता या ठिकाणी आपण याला रंग देऊया आणि मग नंतर याच्यावरती मी तुम्हाला माहिती विचारतो. हे पहा, या ठिकाणी आपण फुलाला रंग देऊ. पहा, निरीक्षण करा. आपण फुलाला कोणता रंग देतोय? लाल रंग देतोय. कोणकोणत्या रंगाची गुलाबाची फुलं असतात? गुलाबी, पिवळा, पांढरा, केशरी. छान, बरेच रंग तुम्हाला माहीत आहेत. रंग देताना असा व्यवस्थित रंग भरायचा फुलामध्ये. आता आपण फुलाचा रंग दिला. आता आपण काय करू, पानांचा रंग देऊ. पानांना कोणता रंग द्यायचा? हिरवा. छान. आता आपण हे गुलाबाचे फूल रंगवले, हे चित्र आपण रंगवले. आता हे पहा, हे गुलाबाचे चित्र आहे आणि गुलाब हा फुलांचा राजा आहे. आता मला सांगा, गुलाबाची फुलं कोणकोणत्या रंगाची असतात? अक्षरा? लाल, पिवळा, केशरी, गुलाबी. विनीत? पिवळा. या ठिकाणी या फुलाच्या ह्याला किती पाने आहेत? 5. छान. आता आपण या रंगवलेल्या चित्राची माहिती लिहिणार आहोत. पहा, हे पहा, हे चित्र कशाचे आहे? गुलाबाचे. हां, आपण लिहूया, गुलाबाचे चित्र आहे. आता या फुलाविषयी तुम्हाला माहिती आहे का? गुलाब हा फुलांचा राजा आहे. गुलाब हा फुलांचा राजा आहे. पहिलं वाक्य वाचा. गुलाबाचे चित्र आहे. दुसरं वाक्य वाचा बाळांनो.
गुलाब हा फुलांचा राजा आहे. अक्षरा, तू हे वाक्य वाच. मला गुलाब आवडतो. छान. आता आपण या ठिकाणी रंगवलेल्या चित्राची वाक्यहित माहिती लिहिली. विनीत, तू वाच रंगवलेल्या चित्राची माहिती. गुलाबाचे चित्र आहे. गुलाब हा फुलांचा राजा आहे. मला गुलाब आवडतो. छान. अशाच प्रकारे आपण या ठिकाणी अशा प्रकारची चित्र आपण रंगवायची आणि त्याची 4 ते 5 वाक्य माहिती लिहायची. वेगवेगळ्या प्रकारची चित्र आपल्याला या ठिकाणी आहेत.